शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं लाभस्तेषा जयस्तेषा कृतस्तेषा पराय यशामिनि गौरी ब्रह्मा विष्णु महेश्वर वासुदेवताभ्यो नमः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देवे महादेवी शिवाय नमः। वासुदेवताभ्यो नमः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नमस्ताष्टो आरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम औभान्त पूजनं च प्रत्यते पूजनं करिष्यः। ओम वासुदेवताभ्यो नमः। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम शिवाय सत्यदेवतापूजनं च करिष्यः। आह्वानार्थ देवताभ्यो नमः। उजवा टाका म्हणजे असं उजवा पडला पाहिजे त्याने त्याने होती तुम्ही टाका उजवा पाहिजे उजवायचं उजवा शाबास या माझ्या मागून आहे। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते। ओम सकलदेवताभ्यो वासुदेवताभ्यो पूजनं करिष्यः। ओम आह्वानार्थे वासुदेवताभ्यो नमः। स्वस्ति न इंद्रो वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नमस्ताष्टो आरिष्टनेमि थंड दूध आहे ना मामा हे दूध आहे का हो थंड दूध अजून आहे का पूजा हळद लावली वृद्धशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः आज 5 जणी पूजा करा। अग्निदेवताभ्यो नमः कुंकुम सौभाग्य द्रव्य अक्षरा काही फुल ठेवा फुला ताडी फुला अथवा एक बार फुल ठेवा त्याचं मोठा ठेवा एक फुल गंध पुष्पम समर्पय अग्निदेवताय नमो नमः। प्रार्थना पूर्व अग्निदेवताभ्यो नमः। आह्वानार्थे पूजनं करिष्यः। अग्निदेवताय नमः। ओम स्वस्ति न ठेवा सध्या स्वस्ति इंद्रो वृद्धशवाः पूजा मांडला पूजा ते साईडला साईड ठेवा पाच जणी पूजा करा आणि बघा आता पूजाला की दूध ठेवा थंड उजव्या अग्नी पेटवा दूध खाली थोडं पडलं पाहिजे गॅसवर थोडं तरी पडलं बस थंड पाणी कलश कुठला काय बोलतो प्रधान कलश हा घराचा मी या सुपाऱ्या मांडण्याचा आट्या काय सांगा मग बोललो काय नाव सांगितलं काय सांगितलं शंकराचे रक्षक आहे काय नाव बोललो अष्टभैरव काय अष्टभैरव हे काय हे दोन सुपाऱ्या असल्या गणपतीच्या बायका रिद्धी आणि सिद्धी मधल्या सुपाऱ्या घातल्या मांडल्यात त्या 16 मग काय बोलणं कुठल्या आहेत त्या सगळ्या सुपाऱ्या कोण सांगितलं नाव घेतली तुम्ही देवींच्या आहेत त्या मातृका वर्धने असेल तुळजाभवानी किंवा महालक्ष्मी अशा देवीची स्थापना केली हे दोन कसले तांबे आहेत सांगा मांडलेत ते काय सांगितलं माझ्या भाषेने पुण्यवाचन काय पाप आणि पुण्य हे पुण्यवाचन आहे पुण्यवाचन वेदी पाप आणि पुण्याचा वेदी आपण हे काय हे वास्तुमंडळ आहे काय वास्तुपेठ आहे ते काय नवग्रह सोम मंगळ बुध गुरु शुक्र ते पितृ हवन सत्यनारायण पूजा असा विधी आहे ठीक आहे समजलं बसा हे पुढचं पाहू कलश ठेवणार आहे वास्तुपुरुष मी आणलाय तो आपला पुरायचा उद्या त्याला जी जागा असतो तो पुरतो वास्तुपुरुष असं होतं हे वास्तुमंडळ काय होतं वास्तुमंडळ काय हां आणि हे जे मांडलेत नाही सगळे धान्यांचे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे नवग्रह काय बोलतात नवग्रह म्हणजे आपल्या ज्या काही इडापिडा असतात म्हणजे आजारी पडणं घरची कामं न होणं
कोणाला लग्न जमत नाही घरात किंवा काही कामं होत नाही सक्सेस, पैसावर टिकत नाही, त्यांच्यामुळे होतं. त्याच्यामुळं 9 ग्रहांना सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी, राहू आणि केतू असे 9 ग्रह मांडले 9 ग्रह आहे ना. चणारा तो गुरु आहे, मसुरा मंगळ, मधले गहू सूर्य, तो शनी काळ्या उडगा, तिकडचा राहू आणि हा केतू, वरचा मुगाचा बुध, तो शुक्र कुठला पांढरे तीळ, आणि तिकडचा तो व्हाईटवाला आहे नाव तो चंद्र. असे 9 ग्रह आहेत, यांची पूजा आपण करतो. म्हणून 9 ग्रहांना फार महत्व आहे. वास्तू येते 9 ग्रह मांडले ना. साईडला जे मांडले ना, जे तो चौरंग खालचा आहे ना, तो म्हणजे तुमच्या घरात जे लोक वारलेत ना, तुमचे आजोबा पंजोबा असतील किंवा कोण घरातले लोक, त्यांचा विधी आहे. त्याला बघा पितृपूजा काय बोलतात, म्हणजे नांदी समाराधना सोडतात. जी काय पित्र गेले त्यांची पूजा येते. तेव्हा ते 24 सुपाऱ्या मांडतात. काय तेव्हा नांदी समाराधना किंवा पित्र म्हणजे घरातली वारली वेगळी लोक असतात, त्यांचा त्रास नको व्हायला आपल्याला, मग त्यांची पूजा करतो आपण. तेव्हा त्यांना आपण नारळ देऊन टाकतो. म्हणजे आपण नवीन घर बांधलं, परत घर बांधणार आहे म्हणून आपण सगळं सिस्टमॅटिक करतो. बाहेर जागेवर नारळ, बाहेरची पूजा, मग फेरा मारतो, मग घरात तेव्हा सगळं नाही का किचनची पूजा, आणि तो नांदी समाराधना पितृपूजा. समजलं. त्यानंतर सगळे जे मांडले ना वेळे सगळे समोर हे प्रत्येक चौरंगाचे नारळ काढले. समजलं. तुमच्या आपल्या वर्णीमध्ये नारळ काढला येतं, आणि कुलदेवत वगैरे सगळे इष्टदेवता, सगळे ग्रामदेवत, स्थानदेवत, जागेवाला, हे सगळे असे विडे मांडले लाईनीत 11 विडे. आणि फळ सगळ्यांना एक चौरंगाचं एक फळ मांडल्या प्रत्येकाचं. ठीक आहे. आणि ती बाहुली जी आहे ना काळी, ते पण बाहेर लावणार आहे. कुठं दरवाजाच्या बाहेर उलटी लावायची, म्हणजे आपल्या घराला कोणी नजर लागू नये म्हणून. लोक असंच जाणणार, पण ती लटकवली की कोणी नजर लागत नाही म्हणून ती नजर ती बाहुली आणली काळी बाहुली मी आणली ती. आणि मग आपल्याला हवन करायचं. हवन कशासाठी करायचं, तर घराची जी निगेटिव्हिटी असते, म्हणजे काय हे वाईट वैडा पिढा हवं जातो बाहेर घेऊन अग्नी घरात झाला, अग्नी यायला घर शांत होतं, आणि त्या अग्नीचा फायदा आपल्या घराला होतो. म्हणजे नंतर मग उतारा काढणार आहे दही भाताचा घरामध्ये, म्हणजे उतारा अग्नीवरनं काढून तो बाहेर घेऊन जायचा. तो असा विधी आहे. म्हणजे त्याला हवन केलं की हवन घरी केलं कधीही चांगलं असतं. धूर वगैरे घरात होतो, घर शांत होतं. नवीन घरात नाही सगळ्या पूजा करायची, याचा फायदा तुमच्या घराला होतो. हे काही शिवशाहीसाठी नाही की 10,000 आणि 10 10,500 10 लाख येतील, तो विषय काही नाही. म्हणून पूजा करतात, याचा पूजा फायदा होतो घराला. हे सगळं केल्यानंतर याचा फायदा तुम्हाला दिसेल भविष्यात. घरामध्ये पैसा टिकणं, घरी पण आजारी पडत नाही, काही तब्येत चांगली राहते, पैसा येतो घरात. म्हणून विधी केला असतो. काय असं लोकांना दाखवायला नाही की तुम्ही विधी केलं म्हणून. या पूजा फायदा 100% होणार. असंच नाही पूजा करतो आपण शेवटला. ती काय पूजा आपण नेहमीच करतो. काही लोक आज करत नाही, काही लोक